डॉक्टरांचा निशस्त्र असताना जो खून झाला, त्यांच्या मारेकऱ्यांची आणि त्यांच्या कोर्ट केसेसची वगैरे या सगळ्या गोष्टी मुलाखतीत येतील, त्यामुळे मी फार त्यात डिटेलमध्ये जात नाही आहे. त्यांच्यावर काय झालं, न्यायालयीन कामकाजाचं काय बोजवारा उडाला आहे, ते सगळं निरंजन टकले आणि दीपक यांच्या डिस्कशनमधून येईलच. तर मला फक्त एवढंच म्हणायचं की त्यांनी मारण्याशिवाय दुसरं काय करू शकले असते. अशी जी माणसं असतात, ज्या देशाच्या महत्त्वाच्या कामकाज चालणाऱ्या सभागृहामध्ये मारामारीशिवाय विषय पुढे जात नाही, तिथे चर्चा अशी कुठल्या लेवलला बसून आणि चर्चा करणार काय. मुळात चर्चेसाठी मुद्दे लागतात, ते मुद्दे नसल्यावर तुम्ही मारता, इतकं सिंपल आहे. तर त्या पद्धतीने ते विचार करत होते आणि त्यांना तसं संपवण्यात आलं. आता हा जो वारसा आहे महाराष्ट्राला लाभलेला आहे, आता कोणी ना कोणीतरी त्यांचं काम, त्यांची मुलं करतायत, त्यांची चळवळ चालवत आहेत. पण ही जी लिगसी आहे ती फार पूर्वीपासून आहे. मी मगाशी फुलेंचा उल्लेख केला, त्याच माळेतले एक विचारवंत याच महाराष्ट्रात होऊन गेले आणि त्यांच्या वारसांच्या वास्तू इथे आजूबाजूलाच आहेत, 10-15-20 फुटांवर असतील. त्यांची विचारधारा काय त्याच्याशी मला काही घेणं देणं नाही. तर त्यांचे आजोबा होते हे प्रबोधनकार ठाकरे. तर त्यांनी बऱ्याच गोष्टी अशा लिहून ठेवलेल्या आहेत की त्या परवडणार पण नाहीत आणि त्या म्हणजे राजकीयदृष्ट्या सामाजिकदृष्ट्या आता परवडणार नाहीत आणि त्यामुळे त्या समोर येत नाहीत. तर मी काही म्हणजे डॉक्टरांच्या विचारांची कुठून आली आहे त्यांची उपज, तर याच्यातून आलेली असू शकते असं मला वाटतं. त्यांनी असं लिहिलेलं आहे की धर्माने मनुष्य निर्माण केला नाही, मनुष्याने धर्माला जन्म दिला आहे. अर्थात धर्माचे कर्तृत्व मनुष्याच्या हाती आहे. धर्माला वाटेल ते वळण देण्याचा अधिकार मनुष्याच्या हाती आहे. धर्माला मनुष्यावर अरेरावी गाजवता येणार नाही. प्रत्येक नव्या काळाशी समगामी होण्या इतका लवचिकपणा धर्मात नसेल तर तो आणणे मनुष्याचे कर्तव्य आहे. आणि तो येत नसेल तर त्या धर्माला गचांडी देऊन त्याऐवजी नवीन धर्माला जन्म देणं हे मनुष्याच्या अधिकारातले आहे. इसवी सणापूर्वीच्या 1200 वर्षातल्या कायद्यांची बळजबरी या 20व्या शतकात धर्म जर मनुष्यावर करत असेल तर त्या शिरजोर धर्माला आणि त्याच्या पुरस्कर्त्यांना बेधडक फासावर लटकवावे. मनुष्याच्या उमलत्या उत्क्रांत आकांक्षांना विरोध करणारा धर्म हा धर्म नसून अधर्मच होय. तर अशा पद्धतीचा विचार ज्यांनी मांडला त्यांच्या पुस्तकात तो आहे. आणि ते कुठल्याही धर्माबद्दल बोललेत ना, म्हणजे त्यांना काही हिंदू मुस्लिम असं काही, कुठचाही धर्म माणसापेक्षा मोठा कसा होऊ शकतो. जर तुम्हीच निर्माण केला आहे तर त्यात बदल करण्याचे अधिकार तुम्हाला आहेच. तुम्ही गाडी सर्व्हिस करता, डेंटल करता, अरे माझं डेंटलच झालं नाही 6 महिने झाले, किडले रूट कनाल, मग ते धर्माच्या बाबतीत का नाही. रूट कनाल करा की धर्माचं काय परंपरा काय रूढी. आजचा त्या स्किटमध्ये तेच होतं. जर माझ्या मुलाला मी शिकवलं की बाबा बाईची इज्जत करायची असते, हे धर्माने नाही शिकवले, मी शिकवायला पाहिजे ना. मग तर की निर्भया आणि बाकीच्या बंगालमध्ये डॉक्टर रेप झालं तर ते होणार नाहीत, कमी होतील. तर हाच मुद्दा कुठेतरी पकडून डॉक्टर त्यांची चळवळ चालवत होते. आणि इतकंच नाही, आत्ताच्या परिस्थितीला मॅच होईल असं एक त्यांचं कोट मला सापडलं प्रबोधनकारांचं. सामाजिक नैतिकतेचे महत्त्व स्पष्ट करताना प्रबोधनकार म्हणतात, हिंदू समाज आता इतका अधोगतीला गेला आहे की यापुढे जर आपला पूर्ण नाश होऊ द्यायचा नसेल तर या ब्राह्मणाला हिंदू समाजाच्या गुरुपदावरून एकदम गचांडी मारून खाली ढकलून दिले पाहिजे, हे त्यांचं म्हणणं आहे. सामाजिक क्रांतीशिवाय राजकीय क्रांती पूर्णपणे वांझ आहे असे सांगून ते म्हणतात, आजही आमच्या समाजात अस्पृश्यता, देवदासी, नग्नपूजा, हुंडा, प्रथा, श्राद्ध आदी कर्मकांडाचे प्रस्थ आहे. या प्रथा परंपरांमध्ये आपली विवेकबुद्धी गहाण ठेवून सुशिक्षित डॉक्टर, वकील, प्राध्यापक इत्यादींचा सक्रिय सहभाग दिसून येतो. जेव्हा असे वाटते की शिक्षणामधून तिसरा डोळा येण्याचे बाजूलाच राहिले, उलट नैसर्गिक जे 2 डोळे होते त्यामधला एक डोळा गायब झाला आणि आता या विद्वानांजवळ फक्त एकच डोळा शिल्लक राहिला आहे, हे सत्य आहे. त्यामुळे ती नजर कावळ्याची नजर झालेली आहे आता, त्यातनं काही स्पष्ट दिसत नाही. तर असा वैचारिक वारसा त्यांचा कुठेतरी दाभोळकरांनी पुढे चालवला. आणि हे सगळं वाचल्यानंतर मनात अनेक विचार येत असतात. तर काही विचार असेच यायचे की जेव्हा आपण वाद प्रतिवाद करतो तेव्हा माझं मी ठरवून घेतलं होतं की मी तुझ्या मानण्याविषयी काही बोलणार नाही, मी माझ्या न मानण्याविषयी बोलणार. तू पण माझ्या न मांडण्याविषयी बोलू नको. तू तुझं मांडणं किती योग्य आहे ते मला सांग, मग मी माझं न मांडणं किती योग्य आहे ते तुला सांगतो. यात जर काही वैचारिक झालं तर एकमेकाला फायदा होईल. तू मानत नाही म्हणजे तू देशद्रोही वगैरे हे नको सांगू. तू का मानतो ते सांग ना, तुला काय फायदा आहे त्यातून. तर त्याला चर्चेचं स्वरूप येऊ शकतं. आपण आरोपच करत गेलो की हे करणारा माणूस म्हणजे असा, कॅटेगराईज करून त्याला संपून टाकायचं, वाईट टाकायचं, हे प्रकार चालू असल्यामुळे त्याचाच डॉक्टर हे एक बळी होते. आणि ना मुळात
देव ही अशी गोष्ट आहे कुठल्याही धर्मातली जी कुठलाही कपाळकरंट माणूस निर्माण करू शकतो. म्हणजे त्याला वाटलं, आता मला वाटलं मी एक देव निर्माण केला कैकोबा, तर उद्यापासून तो प्रचलित होईल. त्यासाठी मी काम करेन. मी वाफेच्या इंजिनाचा शोध नाही लावला, मी कम्प्युटरचा शोध नाही लावला, मी AI नाही केलं, मी काही नाही केलं तरी चालेल, पण मी हे करूच शकतो. म्हणजे त्याला एक प्रतिभा लागते, ह्याला काही लागत नाही. त्यामुळे तर नाकारणंसुद्धा रिक्षावाल्याने भाडं नाकारणं इतकं सिंपल असावं. रिक्षावाला पण म्हणतो लंबा दे, लंबा भाडा तो जाऊंगा. इथं काय यांचं हे संपतं इकडंच. त्यामुळे त्याची काही गरज नाही असं माझं स्वतःचं स्पष्ट मत आहे. डॉक्टर तरी असं म्हणायचे नाही, ते म्हणायचे तुम्ही सगळं करा पण चालेल भोंडूगिरी आणि याच्यापासून बाजूला राहा. तुमच्या पिळवणूक होते, शोषण होतं हे तुम्हाला कळलं नाही का इतकी वर्ष. बाकी आचरणात तुम्ही काय आणा. सो त्या असे विचार सगळे चालू असताना अचानक एक बातमी आली 20 ऑगस्टला. मला आठवतं आहे माझे सासरे ॲडमिट होते तेव्हा, जेजेला होतो मी, आणि असं की डॉक्टर गोळ्या सकाळ सकाळ गोळ्या घातल्या. तेव्हा फार प्रचंड काहीतरी, मी कधी भेटलो नव्हतो त्यांना. काही मला वाटतं त्यावेळेस व्हिडिओज होते असतील किंवा पुस्तकं होती आणि पेपरामधून ते लिहायचे किंवा बातम्या त्यांच्या काहीतरी लेख यायचे. तेव्हा मग मला आपल्या घरातला आपला बाप सोडून गेल्याचं फील झालं होतं. कारण त्यांची चळवळ ही अभिसरण होती. आपल्याकडे अनेक चळवळी आहेत. कधीकधी डाव्यांना समाजवादी पटत नाहीत, समाजवाद्यांना ते स्त्रीवाद्यांची गडबड होते. तर त्या अशा सगळ्या चळवळींमध्ये सुद्धा फारकत आहे. पण त्यांच्या चळवळीत सगळे एकत्र यायचे आणि ते एक अभिसारक म्हणून त्या माणसाकडे मी माझ्यासारखी पिढी बघत होती. आणि अचानक तो नाहीसं होणं, याच्यावर प्रतिक्रिया काय द्यावी हे कळत नसताना लेखक असल्यामुळे मुळातून ती एकांकिका लिहून आपण प्रतिक्रिया द्यावी असं वाटलं आणि ती 1-2 दिवसात लिहून झाली. आणि तिचा एकच प्रयोग आत्तापर्यंत झालेला आहे, तो 2 प्रयोग झालेले आहेत. जयंत पवार होते तेव्हा माझे आवडते लेखक, त्यांनी ती स्पर्धेमध्ये पाहून मला फोन केला होता. तर ते मला कुठेतरी ती चर्चा आठवते अजून त्यांच्याबरोबर झालेली, की हे मी म्हटलं सर हे प्रतिक्रियावादी लिखाण आहे, ह्याच्यात साहित्यिक मूल्य शोधायला मी जाणार नाही. कारण ही थेट काहीतरी घडल्यानंतर मी दिलेली प्रतिक्रिया, त्याचं फक्त वाहक म्हणून त्यात साहित्य हा प्रकार आहे. मला शिव्या द्यायच्या नव्हत्या चौकात जाऊन म्हणून मी एकांकिका लिहिली. आता ती किती त्या प्रकाराला उतरली आहे ते आता आपण अभिवाचनातून बघणार आहोत. मला या सगळ्यांचं कौतुक वाटतं. आज हास्यजत्रा असेल किंवा सुशील इनामदार वाचतोय किंवा बाकीची माझ्या टीममधली मुलं वाचत आहेत एका फोनवर, की अशा पद्धतीचं काम करायचं. सचिन गोस्वामी आले, त्याने बाईट आणि सगळे असे ज्यांना खरंच मनापासून वाटतं. सचिनला बघून मला आठवलं की 5व्या स्मृतिदिनाला आपण इथंच रस्त्यावर रॅलीमध्ये फिरत होतो. तू, मी, चिन्मयी, सुमित आणि सचिन मुटे, आपण 4घंच इंडस्ट्रीतले होतो. त्या डॉक्टरांच्याच 5व्या स्मृतिदिनाला इथे रॅली निघाली होती बाहेर. तर असे लोक जोडले गेले आणि तो अभिवाचनाचा आता घाट आपण घातला आहे, तो आपण इथे संपन्न करूया. मी नावं नंतर सांगेन, तुम्ही चेहऱ्याने सगळ्यांना ओळखता. तर ती एकांकिका आहे जुलूस, लेखक आशिष पाथरे, आणि अभिवाचनासाठी येणारे सगळे मराठीतले आजचे तुमचे लोकप्रिय चेहरे. मी त्या सगळ्यांना मंचावर आमंत्रित करतो. नमस्कार. हे सगळ्यांची नावं माहिती आहेत तशी तुम्हाला सगळे प्रसिद्ध आहेत. फक्त माईक चेक करण्यासाठी प्रत्येकाने एकदा नाव सांगा. नमस्कार, मी नम्रता संभेरा. नमस्कार, मी ओंकार राऊत. नमस्कार, मी पृथ्वी प्रताप. नमस्कार, मी सुशील इनामदार. नमस्कार, मी सचिन मोटे. नमस्कार, मी प्रथमेश शिवलकर. नमस्कार, मी केतन साळवी. नमस्कार, मी रोहन कोतेकर. जुलूस, लेखक आशिष पाथरे. खळाळत वाहणाऱ्या नदीवर 2 टोकांना जोडणारा एक अरुंद पूल बांधलेला आहे. खळाळणाऱ्या नदीवरचा पूल आज अक्षरशः झाकोळून गेलाय. विविध पक्षांचे बॅनर लागलेले आहेत. जाहिरातदारांचे मिनी होर्डिंग सुद्धा लागलेले आहेत. पक्ष नेत्यांचे कटआउट सुद्धा आपल्याला तिथे दिसत आहेत.
या सगळ्यावर मॅटर एकच, नागनाथ बाबांना प्रकट दिनाच्या शुभेच्छा. संत तुकाराम महाराज पूल असा त्या पुलाचा नाव मिरवणारा जुनाट काळवंडलेला पत्र्याचा बोर्ड दूरवर एका कोपऱ्यात तटस्थपणे स्थिरावलेला आहे. वातावरणात भक्ती उधाण आहे. पुलावर अवतीभवती तोबा गर्दी, जणू काही पुलावर एक जत्रेचं स्वरूपच निर्माण झालंय. पुलाच्या एका टोकाला काहीसं आत पुलावरच ऐसपैस आसन व्यवस्था आहे. तिथे विराजमान होणार आहेत आपले नागनाथ बाबा. बाबांच्या आगमनासाठी भक्त आसुसलेले आहेत. गर्दीची एकच रेटारेटी सुरू आहे. ती आवरण्यासाठी काही स्वयंसेवक कम गुंड सदृश सेवेकरी तैनात आहेत. ते भक्तांची रांग वगैरे लावण्याचा एक निष्फळ प्रयत्न करतायत. लेझिम, पुणेरी ढोल, नाशिक बाजा या प्रकारचे वाद्यवृंद एका कोपऱ्यातून स्वतःच्या अस्तित्वाची झलक देत आहेत. मध्येच बाबांचा जय जयकार करत, गुलाल उडवत भक्तांचे जथ्थे गर्दीच्या महासागरात निर्माल्य झाल्यासारखे सामील होत आहेत. बाबांच्या आसनाजवळ तसेच पुलाच्या दुसऱ्या टोकालाही पोलिसांचा बंदोबस्त आहे. मंत्र्यांच्या घरात लग्नात असतो अगदी तसाच. यंत्रणा मंचावर दिसत नसली तरी तिच्या सकट पोलीस सज्ज आहेत. वरिष्ठ कनिष्ठांना सूचना देत आहेत. कनिष्ठ फाटावर मारल्यासारखे ऐकतायत आणि कामालाही लागतायत. मीडियावाले ऑक्सिजन सारखे सर्वत्र पसरलेले. वृत्तवाहिन्या, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी नवऱ्या गेलेल्या बाईच्या मागे गरजू पुरुषांनी कसं लागावं तसं गर्दीच्या मागे लागलेले. कुठे बाईट्स, कुठे फोटो काढणं सुरू आहे. भक्तांसोबत उत्साही कार्यकर्तेही फोटोत सहभागी होत आहेत. गर्दीत सहभागी होणाऱ्याच्या प्रत्येकाच्या हातावर नागनाथ बाबांचा स्टॅम्प मारला जातोय. मीडियाने तर बाबांच्या संस्थेने छापलेले टी शर्ट्स ज्याच्यावर नागनाथ बाबा की जय असं लिहिलेलं आहे ते घालण्यात धन्यता मानलेली आहे. एकूणच सगळंच दृश्य समाजाच्या उत्सवी स्वभावाला साजेसं असं आहे. एवढ्यात मंचाच्या एका टोकाच्या विंगेतून एक वृत्तवाहिनी वार्ताहर तरुणी घाईघाईत प्रवेश करते. सुंदर आहे, टंच आहे, मॉडर्न आहे, त्यामुळे कार्यकर्त्यांच्या नजरा सवयीने तिच्याकडे वळतात. तंग टी शर्ट घातल्यामुळे ती थोडीशी अवघडलेली आहे आणि तिची वाट पाहत असलेला कॅमेरामॅन प्रताप तिच्याकडे सरसावतो. हाय प्रताप, हे ओके ना टी शर्ट? काय झालं हे? फायनली हेच टी शर्ट घातलंस ना? दिस इज नॉट फेअर यार प्रताप. अर्धा तास डिबेट केलं पण तो फटू ऐकतच नव्हता. बाबांची टी शर्ट घालणं मीडियाला कंपल्सरी केलंय म्हणे. बॅगे नाही साले, सगळे मीडियावाले ना दहीहंडीचा ग्रुप असल्यासारखे सेम टी शर्ट घालून फिरतायत. थर लावा म्हणावा आता. पण कशासाठी? कशासाठी काय? मार्केटिंग. तू ही टी शर्ट घालून जेव्हा कॅमेरासमोर रिपोर्टिंगला उभी राहशील तेव्हा आपोआप बाबांची जाहिरात होणार नाही का? थिंक. अरे मग पोलिसांना पण द्यायचं ना टी शर्ट. आणि बाबांच्या दर्शनाला ते पॉलिटिशियन येणार आहेत त्यांना पण द्यायचं ते टी शर्ट. दिसू दे एकेकाची सुटलेली डेअरी. टाईट आहे रे हे टी शर्ट. अगं ए चला चला बाजूला वा. ये बाबा बघ ना तिथे रांगेच्या इथे. हॅलो मॅडम, मी भास्कर, बाबांचा स्वयंसेवक. म्हणजे असा ना साधा सुद्धा नाही, मेन स्वयंसेवक. तुम्हाला दुसरं टी शर्ट पाहिजे काय? आपल्याकडे भरपूर स्टॉक आहे. नो थँक्स. बाबा कधी येणार आहे? झाली आहे ना, आता वेळ झाली आहे बाबांच्या येण्याची. त्याचं काय आहे, प्रकट दिनाच्या दिवशी बाबा पहाटेपासून विश्वाच्या कल्याणासाठी समाधी लावतात. मग परत जिवंत कसे होतात? अहो मॅडम, ते काय समाधी घेत नाहीत, समाधी लावतात. अच्छा. कॉन्सन्ट्रेशन. येतील. तुम्हाला काय थंडा बिंडा पाहिजे आहे काय? नो थँक्स. ते रांगेत ताटकळत उभे आहेत ना त्यांना द्या. ते हा. त्यांचं भक्तीवर भागतं. नागनाथ बाबा की जय. आमचा देऊळ आमचा गाभा. नागनाथ बाबा की जय. थांबा मॅडम, काय लागलं तर सांगा. काय लागलं तर सांगा. चला मी 1 तास उभा आहे इथे तेव्हा नाही आला हॉस्पिटॅलिटी दाखवायला. सुंदर बाई दिसली की लगेच काळजीचा झरा व्हायला लागला याच्यात. त्यात तुझं टाईट टी शर्ट म्हणजे झालं. गपरे. ऐक ना प्रताप, मी त्या बाजूला जाऊ का? कशाला? नागेश ऑलरेडी दबा धरून बसलाय तिकडे. चला सिनियर म्हणून आहे ना मेन कव्हरेज देतात. आम्ही इथे जमवतोय न्यूज डेकोरेट करणारं मटेरियल. ऐक ना, मला ना तिकडचा सेटअप बघायचा आहे. त्या बाबांची बैठक, VIP बरोबरचं त्यांचं इंटरॅक्शन. रिपोर्टर म्हणून काहीतरी वेगळं आणि महत्वाचं शिकायला नको का? अगं बरोबर आहे, पण जाशील कशी तिकडे आर्या? गर्दी बघ, ऑक्सिजन पास व्हायला जागा नाहीये पुलावर. आणि मध्ये घुसून लोकांना रेटत जाण्याचा विचार सुद्धा करू नकोस, आवडतील तुला. आय मीन भक्तीप्रमाणे भावना सुद्धा नॅचरल असतात म्हणून म्हटलं.
चल टाकू मीटर, बघू काय सापडतंय का. चला. आता मंचाच्या दुसऱ्या टोकाला जिथे बाबांचं आसन आहे तिथे काही पोलीस रेंगाळताना आपल्याला दिसतात. तिथे एक सिनियर ऑफिसर ताडताड येतो. सगळे पोलीस त्याला सलाम करून रिसीव्ह सुद्धा करतात. तो सगळ्या वातावरणाची एकाच दीर्घ कटाक्षात पाहणी करतो. बाबांच्या आसनाजवळ देखील तो पोलिसी नजरेने तपासतो, गर्दीकडे बघतो. ओ सावंत, अहो मधून रस्ता ठेवा ना. हा सर. मधून रस्ता ठेवा म्हटलं. अहो सर, आता कसं करू? ते लोक रात्रीपासून उभे आहेत ना, आता हलायला तयार नाही आहेत. दर्शन झाल्यावर होईल गर्दी कमी. अहो पण एवढ्यांच्या वजनाने पूल खाली गेला तर लोकसंख्या कमी होईल. सर एक बाईट देता का? सर एक बाईट पाहिजे, बाईट. उद्या येशील, आत्मचरित्र सांगतो अख्खं. आज नको. हो सावंत. हा साहेब. व्हीआयपीच्या गाड्या कुठे उभ्या करणार? इकडे या सर, इकडे पुढे करणार आहे. हा दाखवा. आता मंचाच्या दुसऱ्या टोकाला एक 30-35चा सुशिक्षित वाटावा असा तरुण प्रवेश करतो. नाव विवेक गावंडे. अस्वस्थ आहे. गर्दीची मापं काढत आला आहे आणि पुलावरची प्रचंड गर्दी बघून तो धास्तावला सुद्धा आहे. आजूबाजूला भरलेला सगळा बाजार तो हताशपणे निहाळतोय. ओ इकडे तिकडे बघू नका, चला लाईनीत चला. काय? अहो घुसू नका ना मध्ये, दर्शन मिळणार सगळ्यांना. कुणाचं? अमिताभ बच्चन येणार आहे. काय प्रश्न विचारताय भाऊ? अहो नागनाथ बाबांच्या दर्शनाला आलात ना तुम्ही. अरे कोण नागनाथ बाबा? कोण नागनाथ बाबा? तुम्ही इथले दिसत नाही आहात. नाही मी इथलं नाही, मी परगावून आलोय. अहो भाऊ, मला ना साताऱ्याला जायचं. मग जा ना. इथं काय टोल भरायला थांबला की काय? अरे कसा जाऊ? पूल क्रॉस करायचा आहे आम्हाला. हे बघा ना गर्दी किती आहे. गाडी पण तिथे 200 मीटरवर उभी करायला लागली आहे मला. म्हणजे तुम्ही इथनं पलीकडे जायचं म्हणताय? हो. काय डोक्यावर पडला का काय तुम्ही? का? अहो पूल मोकळा होणारच नाही संध्याकाळपर्यंत. हे काय रे बाबन्या, काय मॅटर काय आहे? काय नाही, साहेबांना पल्ल्याड जायचंय, सातारला निघाले. हे बघा मी तुम्हाला ओ सांगतो. रावसाहेब, काय? अहो मेन रोड वर न जा ना. काय बोलताय? इथून मेन रोड 2 तासांवरती आहे. मी मुद्दाम गाडी या मार्गाने आणली कारण हा शॉर्टकट आहे. बघा हा पूल ओलांडला ना की 1.5 तासात सातारा पोहोचता येईल मला. पूल ओलांडला की मग ना. हा. आज इंग्लंडचा राजा जरी आला ना तरी पूल खाली होत नसतो. बाबांचा प्रकट दिन आहे, बोला नागनाथ बाबा की अरे हे कसला प्रकट दिन? अहो 5 वर्षांपूर्वी ते पुलावरचं स्थान दिसतंय ना, तिथे पहाटे 3:17 नागनाथ बाबा प्रकटले होते. अच्छा, मग त्याच्या आधी कुठे होते? ते कशाला पाहिजे? नदीचं मूळ आणि ऋषीचं कुळ शोधायला कुठं जाऊ नये. नाही बरोबर आहे. या आजच्या काळात तर जाऊच नाही, कारण नदीच्या मुळापर्यंत गेल्यावर एरवी गटार गंगेसारखी दिसणारी नदी मुळात इतकी निर्मळ असते हे पाहून धक्काच बसतो आजकाल. आणि आजकालच्या ऋषींच्या कुळाला हात घातला ना तर एरवी स्वच्छतेचा दावा करणारा ऋषी हा पूर्वाश्रमीचा भामटा निघू शकतो. ओ भाऊ, कोणाबद्दल बोलताय? सत्याबद्दल, म्हणजे जनरल बोलतोय. आम्ही पण जनरल सांगतो. गाडी मागे घ्या आणि मेन रोड पकडा. अहो नका ना. अहो मला लवकर पोहोचायचंय हो साताऱ्याला. त्या अंतिम दर्शनाला जायचंय मला तिथं. अरे घरातलं गेलं का कुणी? हो. कोण हो? डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. नागनाथ बाबा की आमचं विश्व आमचा आम्ही बा. नागनाथ बाबा, नागनाथ बाबा. आमचं आई आमचं बाबा. नागनाथ बाबा, नागनाथ बाबा. मंचाच्या दुसऱ्या टोकाहून आता काही भक्त आणि भक्तिणी वाटेत गुलाबाची फुलं पाकळ्या पसरवत येतात. त्या फुलांवरून सावकाश चालत नागनाथ बाबा येतो. लांब सदरा, लुंगी, गळ्यात हार, केस जेल लावल्यासारखे चप्प बसवून मधून भांग पाडलेला हा आपला नागनाथ बाबा. शेजारी त्याच वेशातील अनुयायी कम धिप्पाड अंगरक्षक आणि काही मोजके भक्तही त्याच्यासोबत आहेत. बाबांची चाहूल लागता क्षणी काही उत्साही भक्त डायरेक्ट बाबांच्या पायावरच जाऊन पडतात. सतर्क असलेले पोलीस भक्तांची गाठोडी वळतात. बाबा हे सगळं निर्विकारपणे बघत चालत आसनाच्या शेजारच्या व्यासपीठावर जाऊन चढून बसतात आणि भक्तांमध्ये एकच जय जयकार सुरू होतो. नागनाथ बाबा की भक्तीची कळ कायद्याचा ताबा. नागनाथ बाबा, नागनाथ बाबा. आमचं विश्व आमचा आम्ही बा. नागनाथ बाबा, नागनाथ बाबा. आनंद मनी दाटला न बाबा तुझ्या रूपानं देव भेटला. आनंद मनी दाटला न बाबा तुझ्या रूपानं देव भेटला. आनंद तुझी रूपे, अगाध तुझी लीला, तुझ्या कृपेने आयुष्याचा गेलेला बल पेटला. आनंद मनी दाटला बाबा तुझ्या रूपानं देव भेटला. बाबा तुझ्या
तुझ्या रूपानं देव भेटला. ओ बाबा बाबा रूपानं देव भेटला. आरती ऐकून विवेकच्या शेजारचे 2 भक्त अक्षरशः अंगात आल्यासारखे गडाबडा लोळायला लागतात. विवेकच्या पायावरून ते जाणार तोच तो बाजूला सरकतो. कार्यकर्ते त्या भक्तांचा आटोपल्यानंतर त्यांना आदराने उचलून पाणी पाजतात, रांगेतही उभं करतात. अरे काय प्रकार होता? कुठला? अरे आता लोळले ते. लोळला नाही, लोटांगण म्हणतात त्याला. बाबांची आरती चढल्यावर लय भक्त असे लोटांगण घालतात. आरती चढते कशी? अरे ती नॉन अल्कोहोलिक असते ना. लोकांना ना काही चढतं आजकाल. काय कशाने गेले होते? कोण? अहो ते तुमचे सातारचे नातेवाईक. काय म्हणाल मग अशी? दाभोळकर. नातेवाईक नाही आहेत ते, माझे सर होते ते. कुठला विषय शिकवायचे? चिकित्सा. हा कुठला विषय? अभ्यासक्रमात पण ना नवीन नवीन काय काय येत असतो. आम्ही पण आमच्या संस्थेतर्फे पुस्तक मंडळींना पत्र लिहिणार आहोत. पुढच्या वर्षी नागनाथ बाबांवरचा धडा टाका म्हणून. लई महान बाबा आहेत आमचे. ते जाऊ देव. हे सगळं कधीपर्यंत आटपेल तेवढं मला सांगा. अहो मगाशी सांगितलं ना संध्याकाळ होईल. शिट, मला पोहोचायचं हो तिथे. इकडे अंतिम दर्शनाला जायचंय सरांच्या. महाराष्ट्रभरातून लोक आले असतील तिथे. काय 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 सांगता? अहो ते दाभोळकर पण आमच्या बाबांसारखे बाबा होते का हो? काय? अनुयायी, हाच तो अद्वितीय दिवस ज्याची आपण वर्षभर आतुरतेने वाट पाहत असतो. नागनाथ बाबा 5 वर्षांपूर्वी याच दिवशी याच ठिकाणी प्रकट झाले. नागनाथ बाबा की जय. तूच सुई तूच धागा. नागनाथ बाबा नागनाथ बाबा. नागनाथ बाबा की जय. नागनाथ बाबांनी काय काय नाही केलं आपल्यासाठी. आज या पृथ्वीच्या पाठीवर भक्कमपणे पाय रोवून आपण आणि आपलं कुटुंब उभं आहे ते केवळ आणि केवळ नागनाथ बाबांमुळेच. या पवित्र प्रकट दिनाचा श्री गणेशा करूया आपण बाबांचा अभिषेक करून. हा अभिषेक बाबांना फुलं आवडत असल्यामुळे फुलांनी करण्यात येईल. बाजा वाजतो आणि बाबांचा फुलांनी अभिषेक केला जातो. तितक्यात विवेकचा फोन वाजतो. हा किशोर बोल. ओ यार मगाशीच कळलं मला. यार सुन्न झालं ऐकून. मारून टाकलं यार डायरेक्ट. सुचतच नाहीये मला काही. नाही बघ, अरे फॅसिस्ट लोकांनी मारू दे नाहीतर पॉलिटिकल मर्डर असू दे. किशोर मोठा माणूस गेला यार. नुकसान आहे महाराष्ट्राचं. हो हळू बोला ना. काय झालं? सॉरी. मी निघालो. मी तुला नंतर फोन करतो. शांत बसा. बाबा बोलतायत. माझ्या हातात काहीच नाही. त्या ईश्वरानं त्याचा दूत म्हणून मला तुमच्यासाठी पाठवलंय. सगळीकडे शांतता. पट्टीच्या गवयाने रंगलेल्या मैफिलची मजा घ्यावी तसं बाबा या शांततेची मजा घेतो. आरामात सगळीकडे अधिकार मिश्रित नजरेने पाहत पॉज खेळवत बोलतो. या जन्मीचे भोग म्हणजे आधीच्या जन्माची पापं असतात. जे आधी केलं ते आता भरावं लागतं. पण यावर सुद्धा उतारा असतो आणि तो मी देतो. सगळ्यांना सगळं देतो मी. कुणाला धन, कुणाला धान्य, कुणाला आरोग्य, कुणाला मूल. मूल होण्याचा मार्ग मी दाखवतो. तुमच्या आयुष्याची गोधडी शिवणारे हात माझे असले तरी त्यामागची कलाकुसर मात्र त्याची आहे. मला तुमच्या कल्याणासाठीच नेमण्यात आलं. मी आलोय ते तुमचा आवाज ऐकण्यासाठी. तेवढ्यात व्यासपीठाजवळ उभ्या असलेल्या त्या सिनियर पोलीस ऑफिसरचा मोबाईल खणखणून वाजतो. बाबा शांतपणे त्याच्याकडे पाहतो. भक्ताळलेले मॉब सुद्धा चुकचुकू लागतात. सिनियर त्या अथांग शांततेचा अनपेक्षित भंग करणाऱ्या मोबाईलला घेऊन काहीसा दूर जातो आणि बाबा पुन्हा सुरू होतो. आज आमचा प्रकट दिन. याच जागी मी काही वर्षांपूर्वी साकार झालो. तुमच्या सेवेला लागलो. तुमच्या समस्यांचा नायनाट करू लागलो.
माझ्या सानिध्यात येऊन तुम्हाला ईश्वर भेटीचा मार्ग सापडला. तुम्ही पुण्यवान झालात. तुमचा जन्म सफल झाला. चिंता करू नका. संकटकाळी घाबरू नका. हा नागनाथ बाबा अवतीभवतीच असेल. लक्षात ठेवा, असे विश्व छोटे, ठाई ठाई नागनाथ बाबा भेटे. माया करत राहा, माया मिळवत राहा. तथास्तु. बाबा संपल्याचा इशारा करून बसतो आणि इतका वेळ लघवी थांबवल्यासारखं भावना रोखणारे लोक चित्कारू लागतात. नागनाथ बाबा की तूच विश्व तूच मी बा. नागनाथ बाबा की जय. एवढी सगळी माणसं एकाच वेळी खुळचटपणा कसा काय सहन करतात कोणाच ठाऊक. ओ भाऊ, ओ झालंय ना भाषण आता? भाषण? अहो प्रवचन होतं ते. एकतर आमचे बाबा फार बोलत नाही, बोलतात त्यात मध्ये मध्ये पॉज घेतात. म्हणून त्यांच्या प्रत्येक शब्दाकडे शेतकऱ्यांनी सरकारी पॅकेजकडे लावावे तसे डोळे लावून बसलेले असतात आमचे भक्त. हा ते असेल, जाऊ द्या. पण मला आता जाऊ द्या ना पलीकडे. मला पोचायचंय हो साताऱ्याला. हा ए लाईनीत राहा. कशाला ढकलाढकली चालवले? बाबांचा कोप झाला ना तर पायाला सेफ्टी होईल, उभे राहायचे वांदे होतील. हो भाऊ प्लीज बघा ना, गाडी जाण्यापुरती वाट करून द्या बस. हो काय लावून राहिला तुम्ही? अडाणी लोक परवडले हो तुमच्या शिकलेल्यांपेक्षा. अहो सिच्युएशन जरा नाजूक आहे, कळतं की नाही तुम्हाला? नाही ते बघतोय ना मी, खरंच नाजूक आहे सिच्युएशन. या सगळ्या समाजाला आयसीयू मध्ये दाखल करण्याची गरज आहे. हो हे काय झालं रे मदन? पाहुणं भडकलं कशा पायी? गाडी घेऊन पलीकडे जायचं म्हणतायत. नका ना भाऊ एवढे हायपर हो. गुमान लाईनीत उभे राहा, बाबांच्या पायावर डोसकं ठेवा. बाबा बोलले ना की तुमचे ते सर ऑफ झालेत ना, त्यांच्या आत्म्याला शांती मिळेल. स्वर्गात सुखरूप पोचतील ते. अरे कसला स्वर्ग? मेल्यावर कोण कुठे जातो यापेक्षा जिवंतपणे तो काय करतो हे महत्वाचं नाहीये का? हा ते जाऊ द्या, मला जाऊ द्या ना. हे बघा शेवटचं बघायचंय दाभोळकरांना. आणि आता इथे ही एवढी जत्रा भरली हे माहीत असतं ना तर मेन रोड वरून गाडी आत घातलीच नसती मी. हा शॉर्टकट आहे म्हणून मी इथे आलोय. हो शॉर्टकट हा नेहमी कटकट निर्माण करतो. माझं नाही, बाबांचं वाक्य आहे. अहो चूप. हे बघा माझ्याकडे ना हा पूल क्रॉस करण्याशिवाय आता दुसरा पर्याय नाहीये. आणि हे बघा पुन्हा मागे जाऊन सातारा गाठायला कमीत कमी 5 ते 6 तास लागतील. कदाचित मला त्यांचं अंतिम दर्शन मिळणार नाही असं वाटायला लागलंय. दर्शन? अहो तुम्हा एका माणसाच्या अंत्यदर्शनासाठी एवढ्या माणसांच्या दर्शनात विघ्न आणताय तुम्ही. आणि जाणारा माणूस जाणारच आहे ना कवा तरी. ज्याची त्याची कर्म असतात. हे बघा सर त्यांच्या कर्माने नाही गेलेत. त्यांचा प्रामाणिक कार्याचा त्रास झालेल्या कर्मकर्त्यांनी गोळ्या घातल्यात त्यांना. आईला म्हणजे मर्डर कुणी केला? नागनाथ बाबा की जय. नागनाथ बाबा की जय. भक्तीची कळ काळजाचा ताबा. नागनाथ बाबा, नागनाथ बाबा. इथे बाबांना व्यासपीठावर ओवाळून झालेला आहे. काही भक्तींनी त्यांचे पाय परातीत घेऊन धूत सुद्धा आहेत. बाबा आता व्यासपीठावरून उतरून खास त्यांच्यासाठी बनवलेल्या आसनावर जाऊन बसतात आणि त्यांच्यावर फुलं उधळली जातात. इथे तुम्ही लाईव्ह पाहताय आदरणीय नागनाथ बाबा यांचा 5वा प्रकट दिन. आणि या आणि आसपासच्या परिसरात नागनाथ बाबा हे हजारो भक्तांचे श्रद्धास्थान आहेत. तुम्ही इथली ही अफाट गर्दी उघड्या डोळ्यांनी पाहू शकता. कानाकोपऱ्यातून बाबांचे भक्त आलेले आहेत, त्यांचा जय जयकार करतायत. निरनिराळ्या पक्षांनी सुद्धा आपापले बॅनर लावून श्रद्धा आणि राजकारण यांची अभेद्य युती दाखवून दिलेली आहे. आणि कुठलीही जाहिरात न करता बाबांचे फोटोज लॉकेट झपाट्याने विकले जात आहेत. आपण या भक्ताशी बोलूया. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव काय? तुमचं नाव काय? माझं नाव माणिक खरात आहे. माणिक खरात. बरं तुम्ही बाबांचे भक्त आहात का? अरे इथं कोण नाही सांगा ना. समजा बाबांचे भक्तच आहेत ना. जय नागनाथ बाबा. जय जय जय. ऐकता का, मी काल रात्रीपासून इथं आहे. बाबांच्या ग्रुपने रांगत पाहिलाय मी. अच्छा आता कसं वाटतंय बाबांचं दर्शन घेऊन? काय सांगू तुम्हाला, जन्माचं सार्थक झाल्यासारखं वाटतंय. लय चमत्कारी बाबा आहेत आमचे. अच्छा ऐका माग आहे का नाही, तुम्हाला एक चमत्काराची माहिती सांगतो. त्यांनी बाबांनी नारळ फोडून त्याच्यातून लिंबू काढला होता. लिंबूतून नारळ काढला होता? काय कॉमन सेन्स वापरा ना. लिंबात येईल का नारळ? नारळातनं लिंबू काढला होता. बाबा आहेत म्हटल्यावर त्यांनी काढलं पाहिजे खरं तर. तसं नसतं
तसं नसतं. ऐका, तुम्हाला दुसरी माहिती सांगतो. एक माणूस आहे का नाही 20 वर्ष चालतच नव्हता, म्हणजे नाहीच, बसूनच, म्हणजे येईनाच त्याला. तो बाबांनी काय केलं, पायावरून हात फिरवला, ती माणूस ताडकन उठलं आणि धावत घरी गेलं. हो का? नाही तुमच्या बरोबर असं काही झालंय का? तुम्हाला काही बाबांचा असा अनुभव आहे का? हा झालाय. तुम्हाला जय झालाय? नागनाथ बाबा. अच्छा, झालाय. काय झालंय? काय ती 2 वर्षांपूर्वी बाबांकडे आलो होतो मी. त्यांना म्हणलं मुलीचं लग्न करायचंय, काय करू? तर बाबांनी डोळे मोठे केले, माझ्याकडे बघितलं आणि म्हणले पूर्वेकडे दे पोरगी. मी आमच्या गावच्या पूर्वेच्या दिशेला जावई शोधला. काय चांगला जावई मिळाला सांगू तुम्हाला. फक्त 2 एकर जमिनीच्या बदल्यात तयार झाला लग्नाला. चांगला जावई आहे. 2 एकर जमीन दिली म्हणजे तुम्ही? मग न देऊन कोणाला सांगतो? तुम्हाला सांगतो, आमच्याकडचं आहे का नाही, लग्नात जावायला 5-5 एकर जमिनी मागतात. तिथं आम्हाला त्या 5-5 एकर द्यावे पण लागतात. आमचं 2 एकरवर निभावले. बाबांचीच कृपा आहे. जय नागनाथ बाबा. तेवढ्या टीव्ही स्टार अद्वैत महाजन तिथे येतो. त्याला प्रोजेक्ट करत सिनियर पोलीस आणि काही फोटोग्राफर्सही येतात. तुतारीवर एखादं वाद्यपीस वाजतं. मीडिया पर्सन नागेशचं लक्ष अद्वैतकडे जातं आणि तो कॅमेरामनला खुणावतो. आणि तुम्हाला सांगू का, बाबांबद्दल थांबा जरा. आत्ताच इथे एंट्री केली आहे मराठी सिरियलचे सुपरस्टार अद्वैत महाजन यांनी. अद्वैतसाठी रांग थांबवली जाते. कार्यकर्ते आणि पोलीस मिळून लोकांना रोखतायत. लोक त्याला बघण्यासाठी कल्ला करतायत. तो भक्तिभावाने बाबांच्या पायावर डोकं ठेवतो. बाबा त्याला उभं करतात, मिठी मारतात. मीडिया हा निर्वाणीचा क्षण असल्यासारखं फुटेजसाठी तुटून पडलेले आहेत. बाबा आणि अद्वैत दोघंही फोटोसाठी उभे राहतात, पोज देतात. पुन्हा नमस्कार करून अद्वैत निघतो. त्याला बघून चेकाळलेल्या भक्तांना तो स्टाईलमध्ये हाय सुद्धा करतो. मीडिया त्याला गाठतो. सगळे घेरतात आणि एकच कल्ला करतात. अद्वैत, एक प्रश्न आहे. अद्वैत एक प्रश्न आहे. प्लीज काम डाऊन. एकेकाने विचारा प्लीज. नाही तुम्ही इथे कसे अद्वैत? जय नागनाथ बाबा. वेल, मी बाबांचा खूप मोठा फॉलोअर आहे. आय मीन भक्तच आहे. कधीपासून? आधीपासून. अच्छा. आज मला जे काही मिळालेलं आहे दॅट इज ऑल बिकॉज ऑफ बाबा. 4 वर्षांपूर्वी मी बाजूच्या गावातला एक धडपड्या कलावंत होतो आणि मग बाबांकडे ॲक्च्युली माझा मामा मला घेऊन आला आणि बाबा म्हणाले की मुंबईला जा. दॅट वॉज द टर्निंग पॉईंट. बाबा म्हणाले मुंबईला जा. मी मुंबईला आलो आणि आज whatever I am today is because of बाबा. आज त्यांच्या कृपेने मी, आय एम नॉट किडिंग, 2 डेली सोप्स करतोय. सुपरस्टार आहे मी त्यांच्यामुळे. आज महाराष्ट्रात मला जे काही लोक ओळखतात, आज जी काही माझी ओळख आहे, इट इज ऑल बिकॉज ऑफ बाबा. मी घराघरात पोचलोय. माझ्या डेली सोपला कमालीचा TRP आहे. आमच्या चॅनलचं GRP हायेस्ट GRP आहे. इट इज ऑल बिकॉज ऑफ बाबा. सगळं आणि सगळं फक्त बाबांमुळे. नाही अद्वैत, एका डेली सोप मध्ये तुम्ही तुमच्या बायकोचा खूप छळ करता, हे योग्य आहे का? बाबूबाई चोंदळकर यांच्यासोबत तुमचं अफेअर होत आहे, खरं आहे का? आणि एका बाईला तुम्ही दुसऱ्या सिरियल मध्ये कानाखाली मारताय कॅरेक्टर म्हणून. एक मिनिट. हे बघा माझ्या पत्रकार मित्रांनो, सुरक्षेच्या दृष्टीने हा अत्यंत नाजूक सोहळा आहे. कृपया आमच्यावरचा ताण वाढवू नका. त्यांना बाजूला घे ना. आणि यांना तुम्ही नंतर तुमच्या चॅनलवर बोलवून सविस्तर यांची मुलाखत घ्या. ओके? अद्वैत सर, थँक्यू. चला सर. माझी बायको बघते तुमचा कार्यक्रम. तुम्ही नाही बघत? मला कामं असतात सर. इथे विवेकचा फोन वाजतो. नाहीये रे, नाहीये दुसरा रस्ता, अडकलो यार मी. अरे तेच ना, कोणाच्या तरी श्रद्धेमुळे कोणाच्या तरी कोंडी होत असेल तर त्या श्रद्धेला काय अर्थ आहे मला सांग. अरे यार किशोर, वैतागू नको, नाही तर काय करू मला सांग ना. ब्रिज कसा ओलांडणार आहे मी? अरे नाही ना, गाडी तर तिकडे लांब उभी करावी लागले एकदम. अरे माझी गाडी, थांबे. ओ थांबा. अरे माझी गाडी फोडू नका. अरे काय करताय? हे काय करतोय? CD प्लेअर काय काढतोय? लोगो काढणार. लोगो जास्त महाग जातो. अरे काय करतोय तू? हे सीट पाड. फाडतो बाई. अरे थांब. मोठा कोलाहलचा आवाज ऐकू येतो. मंचावरचे सगळे वळून त्या दिशेने बघतायत. काही क्षणातच एक पोलीस रिपोर्टर आर्याला सावरत तिथून घेऊन येतो. व्हॉट इज दिस नॉनसेन्स?
सरळ सरळ धक्काबुक्की करतात म्हणजे काय? तुम्ही काहीतरी ऍक्शन घ्या ना. अरे मॅडम रिलॅक्स व्हा ना, रिलॅक्स व्हा ना. काय रिलॅक्स व्हा? अरे करतायत ना, पोलीस कंट्रोल मध्ये आणतायत ना त्यांना. आता एवढा मॉब असल्यावर एवढ्या घटना घडणार मॅडम. लोकशाहीमध्ये मॉबला हुल्लडबाजी करण्याचं सर्टिफिकेट असतं का? हा, म्हणून आपल्या देशाची प्रोग्रेस होत नाहीये. अरे ये तिथे रांगेचं बघ. अरे मॅडम लागलं नाही ना नाही तुम्हाला? लागलंय मला. ए पप्या पाणी दे ना मॅडम ना. हा अरे सील पॅक दे रे. हा ते काय ना मॅडम, सगळा लफडा त्या मध्ये लावलेल्या गाडीमुळे झाला. हा काय बोलतोय तुम्ही? अहो म्हणून काय गाडी फोडून टाकायची का? इथे पोलिसाचा वॉकी टॉकी वाजतो. समोरच्या टोकावरून सिनियर वॉकी टॉकीवर त्याच्याशी बोलतोय. हा येस येस सर, येस सर, बोला ना. माने हा बोला. काय झालंय? काय सिरियस आहे का? नाही सर, काही सिरियस नाही. एकाने गाडी उभी केली होती बाजूला, भक्तांमध्ये धक्काबुक्की झाली, त्यात लोकांनी फोडली गाडी त्याची. अरे आतल्या वस्तू चोरल्या तेही सांगा ना. थांबा जरा. हॅलो, हा सर, हे आम्ही केली आहे सिच्युएशन अंडर कंट्रोल. हा कव्हरेज करणाऱ्या एका लेडीज रिपोर्टरला धक्काबुक्की केली ते पण सांगा. माने कोणाचा आवाज आहे? कोण आहे? सर काय नाही, ते हे आहे, तो लेडी रिपोर्टर आहेत त्या, ते मॉबने धक्काबुक्की हा, ते केली. सांग. पण ते मी बघतो सर ते. हा? माने हा सर. माहिती आहे ना केवढं प्रेशर आहे? हो सर. वातावरण तापायला देऊ नका. हा हा नीट लक्ष ठेवा. हा हो सर, हो सर. कळलं ना? नीट लक्ष ठेवा. येस सर, येस सर. हा कशाला मध्ये मध्ये बोलता हो तुम्ही? हा त्या लोकांकडनं मी माफी मागतो, पण बोंबाबोंब नका करू. एकदाचा हा सोहळा पार पडू द्या. तुमचा हा सोहळा पार पडेपर्यंत काय काय सहन करायचंय कोणाच ठाऊक. अहो चक्क माझी गाडी फोडली आहे त्यांनी. तेवढंच नाही, आतलं पैशाचं पाकिट, गॉगल, एवढंच काय सीडी प्लेअर सुद्धा गायब केलाय माझा. अरे हे भक्त लोक दर्शनाला आलेत की चोरी करायला? हा आता त्यांना बोला, कशाला मारायला गाडी उभी केली होती मध्ये? ओ पार्क केली नव्हती मी ती. हा मला ब्रिज क्रॉस करून पलीकडे जायचंय, साताराला जायचंय मला माझी गाडी घेऊन. आता शक्य आहे का ते? वळवा गाडी आणि निघा. अरे वळवणार कशी? सांगा ना मला, कशी वळवणार? केवढी गर्दी आहे बघितलं ना तुम्ही. हे बघा 2 टायरची हवा सुद्धा काढून टाकली या लोकांनी. हे बघा साहेब, आता तुम्ही मला पलीकडे पोचवा प्लीज. मला तातडीनं तिकडे पोचवा तुम्ही. आता तर माझी गाडी सुद्धा यांच्या भक्तीसारखी निकामी झालेली आहे. आता मला चालत चालत पलीकडे जावं लागणार आहे. नाव काय? विवेक गावंडे. हा हो साहेब, अहो काय झालंय? काय सांगू बघा ना, मगापासून समजवतोय, समजत नाही माणसाला. मी समजावतो त्यांना, तुम्ही ते रांगेचं बघा जा. हो साहेब ऐका ना, मला ना प्लीज पलीकडे जाऊ द्या, मला फार उशीर होतोय. जाऊ द्या ना मला. अहो काय भाऊ, कसला काटा लागलाय तुम्हाला एवढा? दिसत नाही इथे धर्माचं काम चाललंय ते? कुठला धर्म? मला सांग, कुठला धर्म गर्दी करून वाहतुकीची कोंडी करायला सांगतो तुम्हाला? मुळात धर्म माणसाच्या सोयीसाठी असतो, मुस्काट दाबीसाठी नाही. भाऊ जरा सेफर टोन मध्ये बोला ना. आवड्या जाऊ दे ना. अरे टेन्शन मध्ये आहेत ते. हा त्यांच्या सरांचा मर्डर झालाय. हो सर. कोण सर? कोण हो? हा डॉक्टर नरेंद्र दाभोळकर. तुम्ही अन्नीसवाले आहे काय? अन्नीस? तुम्ही ना भाडकाऊ, फक्त मटण खायचं, दारू प्यायची एवढंच आहे. दुनियेत कोण हाकतोय पाहतोय काय नाही तुम्हाला त्याचं. जरा माहिती ठेवा दुनियेची. अरे सकाळी नाही काय पुण्यात गोळ्या घातल्या त्या डॉक्टरला. आणि अन्नीस म्हणजे अंधश्रद्धा निर्मूलन समिती. महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचा अध्यक्ष होता तो डॉक्टर. अच्छा. हा हे बघा, मी प्रत्यक्ष कार्यकर्ता नाही, मी माहितीच्या अधिकाऱ्यासंबंधी काम करतो. पण मला आणि आमच्या सगळ्या टीमला दाभोळकरांचे विचार, त्यांची चळवळ पटते. महाराष्ट्राच्या तमाम पुरोगामी चळवळींमधला दुवा असणारी ही अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ, ती समर्थपणे पेलवणाऱ्या डॉक्टरांना भ्याडपणे संपवलंय कोणीतरी. त्यांचं शेवटचं दर्शन घेऊन आयुष्यभराच्या संघर्षासाठी एकटं व्हायचं मला. प्लीज साहेब, मी तुम्हाला भाऊ विनंती करतो, ही गर्दी हटवा, मला जाऊ द्या तेवढं. ओ साहेब थांबा. ओ दादा, हे बेनं मगाचपासून त्या अमृता खानविलकर सारखं मला जाऊ दे ना असं काहीतरी करतंय. खरी तिच्या आयला. पण आज हा सोहळा संपेपर्यंत ह्यांना इथनं पलीकडे जाताच येणार नाही. भाऊ कशाला हट्ट करताय तुम्ही? आणि तुमचे ते कोण डॉक्टर आहेत ना, त्यांच्या चुकीची शिक्षा मिळाली आहे त्यांना देवाकडून. काय बोलतंय? देव कधीपासून सुपाऱ्या द्यायला लागलाय? हो पाहुणं. हो, तशीच तुमच्या या बाबांना लोककल्याणाची सुपारी दिली आहे का? हा? शांत बसा. भारीच तोंड काढायला लागलाय तुम्ही. अरे काढू दे. हा इथनं पलीकडे जाऊच शकत नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेष आहे. हो का? मग बघा, मी जाणारच. विवेक तीरासारखा धावत त्या गर्दीत घुसतो. रेटा लावत मधून पुढेही घुसतो. गर्दी काहीशी पसरून तो थोडासा पुढे जातोही, परंतु गर्दीच्या लक्षात आल्यावरती त्याला धाडकन मागे फेकते. विस्कटलेल्या केसांनी शर्टचा इन निघालेला तो बंदुकीच्या गोळीच्या वेगात माघारी येऊन पडतो.
कार्यकर्ताही त्याच्याकडे बघून हसतायत हे बघून तो पुन्हा प्रयत्न करतो, पुन्हा फेकला जातो. यावेळेस तर त्याचं शर्टची कॉलर सुद्धा फाटलेली आहे. पुन्हा निग्रहाने गर्दीला कापत आत घुसतो, पण मॉब अत्यंत निर्दयीपणे त्याला बाहेर फेकतो. तो पुन्हा सरपटत मागे येतो आणि नुकत्याच रंगमंचावर आलेल्या आमदार जावळेच्या पायावर येऊन पडतो. आमदार जावळेंचा आमदार जावळेंचा 1 2 3 4 आमदार आमदार 1 2 3 4 आमदार आमदार. आमदार जावळे हे स्थानिक आमदार आहेत जे परिस्थितीची पाहणी करायला तिथे आलेले आहेत. विवेकला ते उठवतात. दोघंही एकमेकांना काहीसं ओळखल्यासारखं करतात. अरे विवेक गावंडे, काय चाललंय काय? अहो आमदार साहेब समाजकंटक आहे हा माणूस. अहो एवढी गर्दी दिसते तरी पलीकडे घुसून जाण्याचा प्रयत्न करतोय. मी ओळखतो यांना, चांगलाच ओळखतो. RTIचं काम करतात हे. यांच्या गँगनं आमच्या पण 2-4 कामात खोडा घातलेला आहे. हो साहेब, आपण त्याबद्दल नंतर बोलूया. सध्या आता मला तुमची मदत हवी आहे. हो साहेब, कसली पण मदत करू नका यांना. थांबा थांबा, काय काय झालं काय गावंडी? तुमच्यासारखा सुशिक्षित माणूस या गर्दीत रेटारेटी का करतोय? दर्शन हवंय का बाबांचं? जे अजिबात नाही, अजिबात नाही. मला हा ब्रिज क्रॉस करायचा आहे. माझी गाडी तिकडे तोडून टाकली या सगळ्या तुमच्या मॉबने. काहीही करून मला पलीकडे जायचं. निदान दुसरी प्रायव्हेट गाडी पकडून तरी मला साताऱ्याला पोहोचता येईल. का सातारला काय? या साहेब, डॉक्टर दाभोळकरांच्या अंतयात्रेला जायचंय मला. त्याच्याबद्दल कळलं मला सकाळी. नशीब काय कालपासून मी या कार्यक्रमाच्या आयोजनात आहे ना, त्याच्यामुळे मला तिकडे येता येणार नाही. पण फार वाईट झालं. मी 2-4दा भेटलो होतो डॉक्टरांना. हो का? हा, पण मग काय उपयोग झाला? नाही म्हणजे त्यांचे विचार समजून घेतले असते ना, तर जनकल्याणासाठी द्यायचा वेळ या असल्या बिनबुडाच्या सोहळ्यांच्या आयोजनासाठी ती दिला नसता तुम्ही. तुमच्या या विभागात साहेब वर्षभरात 34 स्त्री भ्रूण हत्या झालेल्या आहे ना माहिती. त्यावर उपाय काढायचं सोडून या अंगाऱ्यानं पोरं देणाऱ्या या बाबाचे चोचले पुरवत बसलाय. ये साहेबांना प्रश्न विचार, खाली या रे. अरे काय गावंडी, 2 वेळा तुम्ही RTIच्या माध्यमातून आमची विकास कामं बंद पाडली. हा, ती अवैध असल्यामुळे बंद पडली. अहो एखादी लहानशी गोष्ट नसेल नियमानुसार. आता वर्गात 100 पोरं आहेत, त्यातल्या एकाला शिंक आली तर तुम्ही अख्खा वर्ग आजारी असं म्हणणार का? नाही ना. शिंक जशी बरी करता येते ना, तसं अवैध गोष्ट सुद्धा पुढं मागं नियमात बसवता येते. विवेकराव, शेवटी विकास महत्वाचा नाही का? कोणाचा? तुमचा, पक्षाचा की तुमच्या हितचिंतकाचा? हा, डायरेक्ट आरोप झाला. हे बघा साहेब, मी काय तुमचा भाट नव्हे तुमची स्तुती कवन गायला. स्तुती नका की करू, पण आमच्यावर तुमचा जास्तच राग आहे बाबा. अहो राजकारणात आपलं अस्तित्व टिकवत जनतेचा सर्वांगीण विकास करणं ही तारेवरची कसरत असते. हो, सगळे नियम पाळून काम करायला गेलं ना, तर या देशात एक रस्ता पण बांधून होणार नाही. साहेब, तुमच्या या सगळ्या राजकीय कार्यप्रणालीवरती आपण नंतर सविस्तर चर्चा करू. हे चांगले, चर्चेची तयारी दाखवली बरं वाटलं. नाही तर हल्ली उलट झाले हो. चळवळवाली फार आततही झालेत. म्हणजे आमच्यासारखाच त्यांना पण प्रोसेसमध्ये नाही, रिझल्टमध्ये रस वाटायला लागलाय. दाभोळकरांनी पण विधेयकाचं जाम ताणून धरलं नाही. नाही, त्यांनी फक्त मांडणी केली होती, ताणून तुम्ही राज्यकर्त्यांनी धरलं. साहेब, किती दुरुस्त्या केल्या तो? सांगा ना, किती दुरुस्त्या केल्या? अरे एवढी दुरुस्ती जर वेळच्या वेळी त्या मंत्रालयाची केली असती ना, तर आग लागली नसती त्या मंत्रालयाला. काय बोलताय? मंत्रालयाचा आणि अंधश्रद्धा विरोधी विधेयकाचा काय संबंध आहे? हा, हे बरोबर म्हणालात तुम्ही. संबंध नसल्यासारखाच वागवलं तुम्ही त्या विधेयकाला आणि डॉक्टरांनाही. साहेब, ते काय कुठल्या महामंडळावरती मला नियुक्त करा किंवा खाजगी शिक्षण संस्थेला परवानगी द्या, या अशा वैयक्तिक मागण्यांसाठी हेलपाटे मारत नव्हते तुमच्याकडे. हा कायदा होणं हे समाजाच्या हिताचं आहे म्हणून यातायात चालली होती त्यांची. हो का? आवडलं. पण इतक्या नाजूक विषयाला असं पटकन कायद्याच्या चौकटीत नाही बसवता येत. लोकांचा विचार नको का करायला? लोकांचा विचार म्हणजे तुमच्यासाठी मतांचा विचार, बरोबर? असं कसं? तसंच आहे. तुम्ही लोकांकडे निवडणुकीत मिळणारं मत म्हणूनच बघता. साहेब, खरंच लोकांचा विचार केला असताना तर एव्हाना हा कायदा होऊन कर्मकांडाच्या नावाखाली जी काही फसवणूक करणारे लोक आहेत ना, ते तुरुंगात गेले असते. चला मान्य करू प्रामाणिकपणे की आम्ही लोकांकडे मत म्हणून बघतो. आता पॉलिसी एजंट त्याला भेटणाऱ्या प्रत्येक माणसात कस्टमर बघतो की नाही?
मग हा किंवा अंधश्रद्धाळू माणसाला प्रत्येक दगडात देव दिसतो तसं पण असेल, पण मतदार म्हणून का होईना त्यांच्या भावनांचा विचार करायला नको का? इथे साहेब इथेच तर तुमची गल्लत होते. मतदार म्हणून विचार केल्यावर तुम्हाला त्यांच्या कलाने निर्णय घ्यावा लागतो, मग भले तो त्यांच्यासाठी घातक असला तरी. बरं, तेच तुम्ही विधेयकाच्या बाबतीत केलेलं आहे. त्या मतदारांना खुश करण्यासाठी जी टोलवाटोली तुम्ही केलीत ना, त्याने कित्येक लोकांचं नुकसान झालेलं आहे साहेब. त्याच्यात काही मुद्दे फारच थेट होते हो. मग काय चुकीचे होते का? नाही ना, मग आणायचं होते ना लोकांसमोर. अंधश्रद्धा हा समाजाला झालेला एक सनातन रोग आहे साहेब, आणि असाध्य रोगावर उपचार करताना पेशंटला दुखेल म्हणून ऑपरेशन टाळलं जात नाही, तर ते करावंच लागतं. त्याशिवाय तो रोग नाही बरा होत. हे बघा विवेकराव, ते विधेयक नाकारलं गेलेलं नाहीये. काही दुरुस्त्या करून दुरुस्त्या? कसल्या दुरुस्त्या? अहो, एकामागून एक इमारती कोसळत आहेत, त्या आधी दुरुस्त्या करा. सुस्पष्ट अशा विधेयकात कसल्या दुरुस्त्या करताय साहेब तुम्ही? तिकडे उड्डाण पुलाला किंवा एखाद्या थिएटरला नाव द्यायला तुम्हाला आमचे प्रबोधनकार आठवतात. बघा, अशा वेळी का नाही आठवत? प्रबोधनकार मोठा माणूस. हो ना. माणसाच्या सामाजिक आणि वैचारिक उत्क्रांतीनुसार, बदलत्या काळानुसार धर्माची चिकित्सा व्हायला हवी, हे तुम्हाला पटत नाहीये का साहेब? आवडले. अहो, धर्माची चिकित्सा करणारे आपण कोण? का? आपणच बनवलं नाही सगळे धर्म. दर 3 महिन्यांनी गाडीचं सर्व्हिसिंग करतो की नाही साहेब आपण? मग हजारो वर्ष झाली तरी त्याच रूढी, त्याच परंपरा कशा काय पाळू शकतो आपण? निदान त्या पाळताना त्यामागची तत्कालीन भूमिका आणि सद्यस्थितीतील त्यांची रिलेव्हन्सी या गोष्टींचा विचार नको का करायला? म्हणजे म्हणजे मग आम्ही आमचे सण साजरे करायचे नाहीत काय? नाही, ते न करून कसं चालेल साहेब? तुमच्या राजकीय शक्ती प्रदर्शनाचं फार मोठं व्यासपीठ आहे ते, नाही का? नाही, मला आता सांगा ना, ते आता दहीहंडी येते, त्या दहीहंडीचं काय प्रयोजन आहे तुमच्याकडे? साहेब, घराघरात कृष्ण पूजल्यानंतर एकत्र काला करून विषय संपवता येतोच ना. मग कशाला या उंच उंच थरांचा कॉर्पोरेट खेळ करायचा आहे? आज 9, उद्या 10, परवा 15 भारत चंद्रावर जाणार आहे, ते या थरांच्या माध्यमातून की काय? काय अतिशयोक्ती करताय विवेकराव? मला वाटतं तुम्ही ना फार अस्वस्थ झालाय. कदाचित डॉक्टरांच्या अकस्मात मृत्यूमुळे हल्लाय तुम्ही. मृत्यू नाही, मर्डर झालाय त्यांचा. तुम्ही ज्यांच्यासाठी विधेयकात दुरुस्त्या करताय ना, त्यांनी त्यांच्या धर्मसत्तेच्या तकलादूपणाच्या समस्येवरती हे परमनंट सोल्युशन काढलेलं आहे. आणि हो साहेब, हलून गेलोय मी, अगदी पार पार आतून हलून गेलोय. श्रद्धा, भावना, अस्मिता वगैरे सगळं बाजूला ठेवून लॉजिकली फक्त सत्याचा विचार करणारे फार कमी लोक आहेत आजूबाजूला, आणि आमचे डॉक्टर त्यातलेच होते. समाजासाठी काम करणाऱ्या समाजातल्याच कुणीतरी संपवावं ही डॉक्टरांची हत्या नाही आहे, तर समाजाची आत्महत्या आहे. हे पटतंय, हे पटतंय. नाही म्हणजे अशा पद्धतीनं खून करणं किंवा फिजिकल असॉल्ट करणं गंभीर गुन्हा आहे. विचारांची लढाई विचारांनी लढली पाहिजे, बरोबर? हे तुम्ही म्हणताय? आश्चर्य आहे साहेब. विधिमंडळात आमदारांमध्ये झालेल्या मारामारीत लीडला तुम्हीच होतात ना. काय ना, समोरच्याला समजत नसेल तरी एक गोष्ट वेगळी, पण तो समजून न घेण्याची ऍक्टिंग करत असेल ना, तर मग संयम सुटतो कधी कधी आमचा. अहो, मग या न्यायाने तर डॉक्टरांनी कित्येकांशी मारामारी करायला हवी होती, पण नाही केली त्यांनी. कारण त्यांच्याकडे विवेक होता, संयम होता, आणि मुळात त्यांचं अल्टिमेट एम पैसा किंवा सत्ता मिळवणं हे नव्हतंच. स्वतःच्या घरासाठी ही चळवळ चालवत नव्हते ते. मान्य विवेकराव, मान्य. तुम्हाला धक्का बसलाय, मी समजू शकतो. पण हे बघा, असं एवढ्या गर्दीला रेटून जाण्याचं साहस करणं योग्य नाही. हा जमाव आहे ना, कधी हिंसक बनू शकतो. हो, कारण या असल्या बाबांकडे काहीतरी मिळवण्याच्या मागे असलेले हे अभावग्रस्त लोकच बहुसंख्येने येतात. मग या अभावातून अतृप्तता, त्यातून नैराश्य आणि त्यातून हिंसा. साहेब, साहजिक प्रवास आहे हा सगळा. साहेब, मग तुम्ही मला आता पर्याय सांगा मला, कसं घेऊ मी दागभोळांचं अंतिम दर्शन? सांगा मला. तिकडे मेन रोडनी जा ना तुम्ही.
मी माझी गाडी देऊ का? तिकडून जातो. अहो नाही साहेब, खूप उशीर होईल. मला हा ब्रिज ओलांडायलाच पाहिजे. असंही तुमचं पुन्हा 8 तास तुमचा शक्य नाही होते. का का शक्य नाहीये? साहेब कोण आहे हा बाबा आणि कुठलं त्याचा प्रकट मला सांगा, काय कर्तृत्व आहे या बाबाचं? लोकांचा विश्वास आहे त्यांच्यावर, म्हणजे तुमच्या मतदारांचा. म्हणून तुम्हालाही त्यांच्यात इंटरेस्ट आहे की खरोखरच मानता तुम्ही त्याला? अरे तुम्ही मानत नसलात म्हणून बाकीच्यांनी तसंच वागलं पाहिजे का? हे एवढे लोक आले, ते त्यांची श्रद्धा आहे म्हणून आलेच आहेत ना. हा, त्यांच्या श्रद्धेला काही किंमतच नाही. काय साहेब, श्रद्धा आणि सत्सद विवेक बुद्धी यांचा संबंध जेव्हा संपतो तेव्हा अंधश्रद्धा सुरू होते. खरंच हा बाबा त्याच्या चमत्काराने लोकांच्या समस्या दूर करत असेल तर आमदार म्हणून आणि एक जबाबदार नागरिक म्हणून मला आता उत्तर द्या. अहो त्याच्याशिवाय काय एवढी गर्दी जमली आहे इथं? नाही, हे तुमचं पॉलिटिकली करेक्ट उत्तर झालं. खरं काय? अरे कोणाचा मुतखडा, कोणाचा कॅन्सर, कोणाचा वंध्यत्व याच्या औषधाने जातं. मग साहेब हा औषधाचं पेटंट का नाही घेत? आणि जर अशा आशीर्वादात इतकी ताकद आहे तर राज्यात एवढ्या समस्या निर्माण झालेल्या आहेत, मग त्याच्या आशीर्वादाने दूर का नाही करत हा माणूस? आणि तसं असेल तर तुमच्या ऐवजी यालाच का नाही खुर्चीत बसवत? हा का तुम्ही सत्ता आणि त्यांनी श्रद्धा वाटून घेतली आपापसात? अरे एक्साइट होऊ नका गावंडी. इथं किनाऱ्यावरच्या वाळूवर उभं राहून तुम्ही चक्क समुद्राला शिव्या देताय. लोकांच्या श्रद्धेला आव्हान द्यायचं नसतं. आव्हान श्रद्धेला नाही, मी अंधश्रद्धेला. अहो काय फरक आहे त्याच्यात? डोळसपणाचा फरक आहे. सारासार विचार न करता निव्वळ हतबलतेमुळे या असल्या चमत्कारी शक्तींच्या मागे लागून स्वतःची फसवणूक करणे प्रगतीशील समाजाला परवडणार नाही. आमदार साहेब, की लोकांनीही असंच राहणं तुमच्याही फायद्याचंच आहे. हा, त्यांच्या आयुष्यातल्या समस्या संपत नाही म्हणून त्या असल्या बाबांकडे येतात, ज्या पूर्ण करण्याचं तो नाटक करतो. समस्यापूर्तीची जबाबदारी तुम्ही उचलली ना तर यांची दुकानं बंद होतील, नाही का? खरं सांगू का? नाही होणार. लोकांना असा आपल्यापेक्षा शक्तिशाली आसरा लागतोच. अहो मग देव पुरेसा नाहीये का? ठेवा ना त्याच्या पायावरती डोकं. का स्वतःला देवाचं एजंट बनवणाऱ्या या लोकांना डोक्यावर घ्यायचंय तुम्हाला? आपण श्रद्धा असते ना. काय श्रद्धा 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 लावलाय मागापासून? काय आवडतो का तुम्हाला शब्द? हा, अहो या श्रद्धेच्या नावाखाली या लोकांचे मठ आता सोन्याचे झालेले आहेत. त्या देवळांची दुकानं झालेली आहेत. देऊळ दर्ग्यातल्या ईश्वराला मनातल्या मनात स्मरणं आणि त्यातून ऊर्जा मिळवणं आणि ती ऊर्जा स्वतःच्या उत्कर्षासोबत समाजाच्या उन्नतीसाठी वापरणं ही श्रद्धा नाही आहे का? हा एक प्रकार असू शकतो श्रद्धेचा. आपल्याकडे ना लोक गरीब आहेत, अशिक्षित आहेत आणि सुशिक्षित असून सुद्धा परंपरा मानणारे. त्यांना नाही जमत असं मनातल्या मनात देव मानणं. आपल्याकडे धर्मातच आहे ना हो, पूजा अर्चा कर्मकांड अवतार सगळं आपल्या धर्मात. धर्माला अपूची गोळी म्हणाला होता कार्ल मार्क्स. मोठा माणूस का? पण तो आता कायमस्वरूपी अनेस्थेशिया झालाय साहेब. तुमचा हा धर्म हा संवेदनशील विषय बनून राहणं तुमच्या सोयीचं असलं तरी धर्माच्या प्रवाही राहण्याच्या दृष्टीने ते धोक्याचं नाही आहे का? मला सांगा विवेकराव. अहो हजारो वर्षांच्या परंपरेतून आचरणातून धर्म तयार झालेला आहे साहेब. धर्म तयार होत नसतो, तो अपडेट होत असतो. धर्म म्हणजे एखादं शर्ट नाहीये जे दिलेल्या मापात शिवून तयार झालं की काम झालं आपलं. अहो धर्म हा आजीच्या गोधडीसारखा असतो. अनादी काळापासून या पृथ्वीवर नांदत असलेल्या संस्कृतीच्या, मानवी व्यवहारांच्या, परंपरांच्या चिंध्या एकत्र होऊन सस्ते ही गोधडी. बऱ्या वाईटाचा प्रवास करताना ही लवचिकता ज्या ज्या धर्मांनी अंगीकारली तेच धर्म साहेब आज टिकून आहे. तेच धर्म माणसाला माणूस म्हणून वागण्याची शिकवण देत आहे.
या असल्या बाबांच्या गर्दीत आलेल्या एकाला तरी हा मानव कल्याणाचे धडे देईल का हा बाबा? मला सांगा. की त्याच्या समस्येला तात्पुरता गोंजारून त्याला आध्यात्मिकपणे हिप्नोटाईज करून फसवेल? या सगळ्याला नाही थांबवता येणार आहे का साहेब? विवेकराव, तुम्ही हुशार आहात पण भाबडे आहात. 30 वर्षे मी राजकारणात, 30. माणसं कशी असतात त्याचा बारकाईनं अभ्यास केलाय. समाजाची मानसिकता कोळून प्यायलोय. तुम्ही किती आपटा या लोकांना समजणार नाही. यांना ना या सगळ्याची आता सवय झाली. अंगवळणी पडले त्यांच्या हे अध्यात्म, हे कोणाला तरी शरण जाणं. या समाजाला हिरो लागतो, हिरो. आणि तोही त्यांना समजून घेणारा, अंजारणारा. तुमचं हे पुरोगामी पण विचार आणि चिकित्सा करायला सांगतं, म्हणजे अभ्यास आला. आणि तो करण्याची तयारी अजिबात नाही या समाजात. त्यांना स्वतःचा वापर होऊ देण्यात आणि नंतर त्याविषयी संतप्त चर्चा करण्यातच धन्यता वाटते. हे सगळं ना विवेकराव आता जवळजवळ त्यांच्या जेनेटिक्समध्ये इन्सर्ट झाले. अँड यू कांट चॅलेंज द जेनेटिक्स. म्हणजे कोणीच काही करायचं नाही तर, किंवा फक्त स्वतःच्या फायद्यापुरतं करायचं. वाह वाह आमदार साहेब, वाह. काही समाज घडवण्याची नाही तर समाज वापरण्याची भरपूर हुशारी आहे तुमच्यात साहेब. पण माझा पूर्ण विश्वास आहे, सुधारणेला वेळ लागला तरी ती कधी ना कधी अस्तित्वात येतेच. आणि त्यासाठी मला आयुष्य खर्ची घालावं लागलं ना तरी चालेल. तुम्हाला प्रतिदाभोलकर व्हायचंय? नाही, मला माणूस व्हायचंय. ठीक, शुभेच्छा. अहो, शुभेच्छा देऊन काय चाललाय? हा, माझी साहेब पलीकडे जाण्याची व्यवस्था करा ना. मी हेल्पलेस आहे. नाही साहेब, तुम्ही मला मदत करायलाच हवी प्लीज. मागे चल मागे चल. नाही साहेब, माझं ऐका. हे बघा, ही तुमची जबाबदारी आहे. तुम्हाला त्यासाठी निवडून दिलेलं आहे. या असल्या लोक त्या सोहळ्यात बॅनर लावून मिरवण्यासाठी नाही निवडून दिला लोकांनी. यार लक्ष ठेवा रे जरा. चल मागे व्हायचं, अंगावर जायचं नाही. चल मागे. अरे पण साहेब ऐका ना माझं. एक मिनिट. काय झालं? तुम्ही अस्वस्थ दिसताय. ती गाडी तुमचीच तोडली ना? हो, माझीच आहे ती गाडी. हो, तुम्ही ते न्यूज वाले आहेत ना? हो. प्लीज कॅमेरा ऑन करा. नाही पण मॅटर काय? नेहमी सांगतो तुम्ही कॅमेरा ऑन करा पहिले. अहो पण असं कॅमेरा ऑन करा. चल ना, न्यूज मिळते. बर बोल त्यांच्याशी. बोला. नमस्कार. आपण पाहतोय नागनाथ बाबांचा प्रकट दिन आणि एक व्यक्ती आपल्याशी इथे बोलू पाहतीये. बोला. नमस्कार, मी विवेक गावंडे. हे बघा लोक, हा रहदारीसाठी बांधलेला पूल आहे आणि इथे हा प्रकट दिनाचा नंगानाच इथे सुरू आहे. आणि हे बघा, आज डॉक्टर दाभोळकरांना गोळ्या घालण्यात आल्या आणि असलेच मारेकरी तयार करण्याचं काम आता सध्या इथे सुरू आहे. अहो, हे खून करतील सुधारणेचा, त्या क्रांतीचा, पुरोगामित्वाचा, तुमचा माझा, यांच्या पोकळ अस्मितेचा आड येणाऱ्या कोणाचाही खून करतील. हे बघा, तुम्ही या सगळ्यांना थांबवायला पाहिजे. आणि हे बघा, आपण ना सावध राहायला हवं आता यांच्यापासून. आपल्या डॉक्टरांचं बलिदान वाया जाता कामा नये. या असल्या भोंदूगिरीपासून समाजातल्या आया बहिणींना, नडलेल्यांना सगळ्यांना वाचवलं पाहिजे आम्ही. काय बोलतो? अरे बाबानं थांबा रे. शाट काय टेलिकास्ट होत नाही याच्यातलं. काळजी करू नका, त्याला भुंकायचं भुंकू दे. तुम्ही या सगळ्याचा निषेध करायला इथे आलायत का? जरा सांगा. हे बघा मॅडम, याचा निषेध करणं हे भूक लागणे इतकं नॅचरल समजतो मी. ऍक्च्युअली मी आलोय ना ते हे पूल ओलांडलाय, पण हे पोलीस, हे राज्यकर्ते आणि या बाबाचे कार्यकर्ते कोणी मला दखल घेत नाही माझी. हे बघा, जग फास्ट वगैरे झालं असलं ना तरी या लोकांकडे वाया घालवण्यासाठी बघा किती वेळ येते. एक मिनिट. हा काय रे? बोल काय? आर्या थांब. गज, संकेतचा फोन होता ओबी व्हॅन मधून. कोणीतरी कॅमेरा वायर तोडली आहे, काहीच टेलिकास्ट होत नाहीये. काय? ओ मॅडम, तुम्ही कुठे ह्याच्या नादी लागताय? माते फिरूया. तुम्ही सोहळ्याचं कव्हरेज करा ना. हा, दाखवा. बुद्धी घाण ठेवून आलेल्यांचा सोहळा दाखवा. आणखीन करा त्यांना मोठं. ओ भाऊ, जरा थंड घ्या. हे बघा, तुम्हाला सांगतो, माणसाला ना कशावर तरी ना श्रद्धा ठेवावीच लागते. आपण कशालाच मानत नसलो ना तर मग मनाचा गोंधळ होऊ शकतो. बाबा सांगतात, जो आता तुमचा झालाय आणि अंत्यदर्शनासाठी एवढा आटापिटा करताय, म्हणजे ते कोणते डॉक्टर, ते तुमचे देवच झाले ना. देव नाहीये. मी कधी पूजा केली नाही त्यांची, किंवा नवस नाही बोललोय त्यांना. माझ्यासाठी आदर्श होते ते.
त्यांच्यासारखं काम करणारा प्रत्येक जण आदर्श आहे. आणि हो, ते तुमच्या श्रद्धेचं म्हणाल ना तर माझी श्रद्धा आहे सुधारणावरती, प्रबोधनावर. बसा बोंबलत, तुमची ही श्रद्धा तुम्हाला पलीकडे नाही नेऊ शकत. असं आहे का? बरं ठीक आहे, मग मी जातोच. काही केलं ना तरी आता मी जाणारच पलीकडे. बघा तुम्ही. विवेक ताड पुलाकडे जातो आणि नदीत उडी मारतो. हे बघून दोन कार्यकर्ते जाऊन नदीत उडी मारतात. ये तू बघ पोहोच चाललाय तिकडे पलीकडे. मग आता उडी मारली तर लाव त्याला किनाऱ्याला. मॅडम, तुम्हाला एकदम ब्रेकिंग न्यूज हवी आहे काय? नेव्हर बिफोर अशी. म्हणजे अहो पण ती वायर तोडली आहे ना. ह्या न्यूजच्या वेळेला ती जोडली जाणार. जा तुम्ही कव्हर करा. नाही पण न्यूज काय? नदीत बुडणाऱ्याचे प्राण बाबांच्या चमत्कारामुळे वाचले. आर्या आणि प्रताप दोघेही एकमेकांकडे बघतात. तोच दोन्ही कार्यकर्ते भिजलेल्या विवेकला वर घेऊन येतात. दोन्ही कार्यकर्त्यांनी त्याला थोडासा पाण्यात दाबल्यामुळे त्याच्या नाकातोंडात पाणी जाऊन विवेक आता भांबावलेला आहे. बघा नागनाथ बाबांचा चमत्कार बघा. नदीत कोसळलेल्या माणसाचे प्राण त्यांनी आपले दूध पाठवून वाचवले. चमत्कारी नागनाथ बाबा की जय. अरे समोसे में जीरा है, नागनाथ बाबा हीरा है. प्रताप आणि आर्य हे सगळं कव्हर करतायत. खूप कोलाहल होतोय. भांबावलेल्या विवेकला कोणीतरी येऊन टिळा लावतो. बाबांचा स्टॅम्प मारला जातो. कोणीतरी गळ्यात एखाद दुसरा हार घालतो. गर्दीचा नुसता जय जयकार सुरू आहे. मगासचा पोलीस वॉकी टॉकीवर तिकडच्या सिनियरशी बोलतोय. हा सर बघतोय. हा एक काय झालं रे? चमत्कार झाला. बाबांनी यांचे प्राण वाचवलेत. धन्य हो नागनाथ बाबा की जय. पलीकडे जायचं आहे ना तुला? आता बघ, बाबांची कृपा झालेल्या या भक्ताला बाबांच्या पायावर डोकं ठेवायला घेऊन जा रे. एक मिनिट सर हा काहीतरी चमत्कार झालाय म्हणतो तो. हा त्या माणसाला तिकडे पलीकडे पाठवायचंय. अरे पण एवढ्या गर्दीतून कसं आणणार? बाबा उठून सिनियर जवळ आलेला आहे. तो सिनियरला थांबवतो आणि दोन्ही हातांनी मॉबला बाजूला व्हायला सांगतो. आणि जादू झाल्यासारखा मॉब दोन्ही बाजूला सरकतो. कार्यकर्ता विवेकला ढकलतो आणि गर्दीमधून विवेक पुढे सरकावला जातो. बाबांचा जय जयकार सुरू आहे. विवेक दुसऱ्या टोकाला बाहेर येतो तेव्हा त्याच्या गळ्यात एवढे हार आहेत की तो वाकला आहे. शक्ती गळाल्यासारखा झालाय. बाबा त्याला घेऊन व्यासपीठावर येतो. दुमदुमणाऱ्या मॉबला हाताने शांत करतो. तुमच्या कल्याणासाठीच मी अवतार घेतलेला आहे आणि त्यातूनच होतात हे असे चमत्कार. या बालकाला प्रचिती आलेली आहे. तुम्हालाही येईल, येत राहील, येत असेल. कारण माझा आशीर्वाद सदैव तुमच्या सोबत आहे. नकोय मला तुमचा आशीर्वाद. तो न घेतल्याने मला काही फरक पडणार नाहीये. कारण नुसत्या आशीर्वादाने काही होत नाही. तर स्वतःच्या उन्नतीसाठी स्वतःला झगडावं लागतं. रे बाबा, तुम्हाला काय वाटतं या तुमच्या व्याधी, हा तुमचा बाबा, समस्या हे सगळं सोडवेल? अरे अंधविश्वास आहे तुमचा. मुळात त्या समस्या निर्माण कशा होतात याचा विचार करून त्यावर योग्य तो उपाय करा. अरे आधाराला जरी हा बाबा पकडला ना तरी आजाराला डॉक्टरच पकडा. वत्सा काय बोलतोय? अरे माझ्या चमत्कारामुळे तुझे प्राण वाचले पामरा. अरे कशा चमत्कार? मी नदी पार करून पलीकडे येत होतो. तुमच्याच कार्यकर्त्यांनी मला ओढून बाहेर काढले आणि चमत्कार म्हणून डिक्लेअर केले. म्हणजे तुझा माझ्या सामर्थ्यावर विश्वास नाही? अजिबात नाही. तुझं सामर्थ्य या लोकांच्या अंधश्रद्धेत आणि अज्ञानात आहे. हे लोक जर डोळस झाले ना तर तुला आणि तुझ्यासारख्या कित्येकांना स्वतःच नदीत बुडवतील. काय समजतोस काय रे स्वतःला? मी जे आहे ना तेच समजतोय स्वतःला. पण यांची मात्र तुला अजून समजून घेण्यात ना चूक झालेली आहे. कळलं ना? ए बाबा, लक्षात ठेव, कधीतरी ही सगळी माणसं विचारांनी प्रगत होतील तेव्हा असल्या पुलावर कुत्र देखील विचारणार नाही तुला. आणि हो आणखी विवेक संत तुकाराम महाराज पूल असा मागे काढून ठेवलेला बोर्ड आता पुढे आणून ठेवतो. ते बघ, बघ इकडे बघ. या पुलाचं नाव काय? संत तुकाराम.
आणि याच्या नावाच्या पायाशी बसण्याची पात्रता तरी आहे का तुझी? हे घ्या रे याला खाली घ्या बाबाची. आता पोलिसांना न जुमानता मॉब विवेकवर तुटून पडलेला आहे. त्याला गर्दीत खेचलं जातंय. बाबा लोकांना शांत करण्याचा खोटा प्रयत्नही करताना दिसतो. प्रताप ते कव्हर करायला जातो तेवढ्यात कार्यकर्ता लेन्सवर हात ठेवून त्याला नाही असं खुणवतो. मॉब आक्रमक झालेला आहे. बाजूला पडलेल्या विवेकचा फोन वाजतो. एक कार्यकर्ता तो फोन उचलतो. हॅलो, कोण कोण विवेक गावंडे? हा फोन इथे गर्दीमध्ये पडला होता. माणूस गायब आहे, मालक गायब आहे फोनचा. आणि कसं आहे, गर्दीत गायब झालेला माणूस सहसा सापडत नाही हो. कुठे गेला? एक विमान आला आणि घेऊन गेलं त्याला. ठेवा फोन. एका अनाहूत बंडखोराने निर्माण केलेल्या तणावानंतर सोहळा पुढे सुरू होतोय. आता हजारोंच्या साक्षीने निघणार आहे नागनाथ बाबांची मिरवणूक. नागनाथ बाबा की जय! नागनाथ बाबा की जय! अंगावर आल्यासारखी वाद्य सुरू होतात. बाबांवर फुलं उधळली जात आहेत. भक्त उधाणलेले आहेत. आणि या वातावरणात आपल्याला विवेक कुठेच सापडत नाहीये आणि पडदा पडतो. धन्यवाद. धन्यवाद. या सगळ्यांची ओळख मगाशी त्यांनी केली नाही तर करून देणं माझं कर्तव्य आहे. नम्रता आवटे, नम्रता संभेराव, ओंकार राऊत, पृथ्वी प्रताप, सुशील इनामदार, सचिन मोटे, प्रथमेश शिवलकर, केतन साळवी, रोहन कोटेकर आणि आमच्या ग्रुपमधली सगळी तरुण तडफदार मुलं. मी आता मगाशी आपण रोहितचं म्हणणं ऐकलं की त्या वयोगटाला तो थॉट, तर आता मला सचिन एका वेगळ्या वयोगटातला आहे, तर तुला ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये भाग होऊन या सगळ्यांच्या वतीने मला वाटतं तू काहीतरी बोलावंस. मला जास्त बोलायचं नाही, पण आशिषचे मला खूप तुला शुभेच्छा द्यायच्या आहेत. आणि तुझ्या संस्थेकडून तू जो हा उपक्रम सुरू केला आहेस तो त्यामध्ये सहभागी व्हायला खूप आवडलं. हा खूप चांगला उपक्रम आहे आणि आपल्यासारख्यांना व्यासपीठ मिळवून देणारा उपक्रम तू सुरू केला आहेस. त्याबद्दल तुझं आधी खूप 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 अभिनंदन. आणि मी सहभागी झालो. मी लेखक आहे. मला काही लेखक बोलतातच असं सगळ्यांना माहिती असतं, पण हे नट व्यावसायिकदृष्ट्या एवढे पॉप्युलर असताना अशा विचार मंचावर येऊन त्यांनी हे सादरीकरण करणं हे कौतुकास्पद आहे. कारण मला आल्यावर काही पृथ्वीकने सांगितलं की 2-3 दिवसात 100 जणांनी त्याला अनफॉलो केलं आहे. त्याला सांगितलं आम्ही तू अशा मंचावर आहेस तर आम्ही तुला अनफॉलो करतो. नम्रताला आज कोणीतरी सांगितलं की तू ही पोस्ट शेअर का केली, अशानं तुझे फॅन्स कमी होतील. तर हे असे तुरळक आहेत. पृथ्वी, नम्रता ते सोशल नेटवर्किंगवर जरा जास्त दिसतात पण ते समाजात कमी आहेत. आणि ते कमी आहेत हे आता हळूहळू सिद्ध होतं. त्याची प्रचिती येते आता सगळ्यांना. त्यामुळं ना या गोष्टीची चिंता न बाळगता तुम्ही सहभागी झालाय ना, असेच दरवर्षी सहभागी होऊया. गेल्याही वर्षी आम्ही दाभोळकरांच्या स्मृतिदिनी काही स्किट्स केली होती पुण्यामध्ये जाऊन अंधश्रद्धा निर्मूलनाची. तर हे आणि आशिषने तो विचार खूप एकांकिकेतून छान मांडला होता की मुळात आपल्या इथे दुःख, दैन्य किंवा अत्याचार, दारिद्र्य एवढं आहे ना की माणूस इतका सहज दैववादी बनतो. आणि तो एकदा दैववादी बनला की तो मग अंधश्रद्धा बनायला वेळ लागत नाही आणि मग त्याचा फायदा घेणारे एवढे लोक असतात. अशा वेळी फक्त विवेक त्यांना जागृत ठेवू शकतो. आणि हा विवेक आपण या निमित्तानं सगळेजण टिकवून ठेवण्याचा प्रयत्न करतोय. खरं तर दाभोळकर गेले आणि त्यावेळी आपण सगळे म्हणालो की, किंवा आजही म्हणतो की बंदुकीची गोळी माणूस मारू शकते पण विचार मारू शकत नाही. पण माणूस जाणे ही खूप मोठी हानी असते. दाभोळकर गेली ही खूप मोठी हानी झाली आहे महाराष्ट्राची. इथे जमलेले सगळेजण त्या दिवशी उद्ध्वस्त झाले होते. मला आठवतंय आजही तो दिवस आठवला तरी त्रास होतो. पण असो, आपण सगळे जमतोय, भेटतोय आणि काहीतरी करतोय. तुला खूप शुभेच्छा. थँक्यू. दोनच मिनिटात हे जरा मागे घेऊन आपण मुलाखतीला सुरुवात करू. त्यासाठी थोडा पडदा पाडतो, पण जाऊ नका, लगेच सुरू करू.
इंटरवल वगैरे नाही.